आता डॉल्बी सुरू आहे, नाच गाण्याचे कार्यक्रम आपल्याला आवडतात आणि आपलं जीवन असे भर 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 जातं ना, आपल्याला हा प्रश्न पडत नाही। तो प्रश्न सिद्धार्थ गौतमांना पडला, अरे मी पण मरणार आहे का, हा प्रश्न पडला, आपल्याला पडत नाही। आपल्याला वाटतं मी मरीन, 50 वर्षानंतर इथं कोण असणार आहे काय, तुम्ही मी नाही, लहान मुलं आहेत ती तेवढे असतील, ती आलीत तर तुम्ही आम्ही आपला कार्यक्रम संपलेला असेल। आपण मरणार आहे, आपण म्हातारे होणार आहे, आपण आजारी पडणार आहे आणि ह्या ज्या सगळ्या व्याधी आहेत ह्या माझ्यासोबत पण होणार आहेत का, असा प्रश्न सिद्धार्थांना पडलेला होता। मनाविरुद्ध झालं की माझं मन दुखतं, मला त्रास होतो, मनासारखं नाही झालं की मला त्रास होतो, हा प्रश्न सिद्धार्थांना पडलेला होता। आणि या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता ते पाहत होते, लोक एकमेकांशी भांडतात, घराघरामध्ये कुणाचं पटत नाही। आणि त्या काळामध्ये रोहिणी नदीचा वाद झाला, हे बाबासाहेबांनी दिलेलं कारण आहे की पाणी पिण्यासाठी पाण्याची गरज सर्वांनाच आहे, पण सामंजस्यानं जेव्हा प्रश्न सुटत नाही तेव्हा लोक हातगाईवरती येतात आणि एकमेकांना मारण्याची भाषा करतात। आणि अशा वेळेला सिद्धार्थ गौतम नावाचा राजपुत्र हा अहिंसेच्या बाजूने उभा राहतो। मी हिंसा करून एखादा न्याय मिळवणार नाही, मी हिंसा करून पाणी आपल्याला मिळावं या मताचा नाही। आणि या सगळ्या अनेक कारणांच्यामुळे त्यांनी ग्रहत्याग केला वयाच्या 29व्या वर्षी। 29 वय म्हणजे आपण म्हणू की अगदी नुकतंच तारुण्य ज्याचं निर्माण होत झालेलं आहे, अशा वयामध्ये सुंदर पत्नी, सुंदर मुलगा त्याला पाठीशी ठेवून, मागत ठेवून सिद्धार्थ गौतम बाहेर पडलेले होते। आई वडील रडत असताना ते बाहेर पडलेले होते। आणि मग त्यांनी जो शोध घेतला, 6 वर्ष ते शोधत राहिले, या गुरुकडे जा, त्या गुरुकडे जा, तिथं काहीतरी नवीन शिक, इथं काहीतरी नवीन शिक, असं करत करत त्यांनी तो प्रवास केलेला आहे। त्या प्रवासातून आपण एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की बुद्ध बनणं एवढी सोपी गोष्ट नाही, आपण सातत्यानं नवीन गोष्टीचा शोध घेत असलं पाहिजे। आज